सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका भाग 5 IBPS आधारित प्रश्न मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण. चला पाहूया संपूर्ण डिटेल आणि संपूर्ण सराव प्रश्नपत्रिका आपल्या या चॅनलवरती. पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला पाहूया सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही सराव प्रश्नपत्रिका. सांगली DCC बँक भरती MSCIT महत्त्वाचे प्रश्न. DCC भरती जी जिल्हा भरती आहे त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे. संगणकावरती सुद्धा 10 मार्काचे प्रश्न मित्रांनो विचारले जाणार आहेत. ठीक आहे, तर ते प्रश्न MKCL MSIDच्या पुस्तकामधून बेस्ड ऑन असतील असं सिलेबस मध्येच दिलेलं आहे, अभ्यासक्रमामध्येच दिलेलं आहे. त्यामुळे आपण जिल्हा बँकेची जी भरती आहे त्याच्यासाठी संगणकावरील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि IBPSला पण प्रिव्हियस विचारलेले जे प्रश्न आहेत ते इथं घेतलेले आहेत आपण. ठीक आहे, आणि हेच प्रश्न तुम्हाला असतील. हा 5वा व्हिडिओ आहे. उरलेले 4 व्हिडिओ सुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन DCC बँक भरती या प्लेलिस्टच्या नावाखाली आपण बघू शकताय. ठीक आहे, आपण आता या प्रश्नांना सुरुवात करूया. पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न बघा, संगणकाचा मेंदू म्हणून कोणाला ओळखले जाते? ब्रेन ऑफ कॉम्प्युटर म्हणून CPU ला ओळखलं जातं मित्रांनो, कॉम्प्युटर प्रोसेसिंग युनिट. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं. 2 नंबर प्रश्न बघा, MS वर्ड मध्ये केलेल्या बदलाला पूर्वीसारखे करण्यासाठी म्हणजेच अंडो कोणती शॉर्टकट की वापरतात? आपल्याला माहिती आहे, जर आपण MS वर्ड मध्ये काहीतरी टाईप केलं आणि ते जर आपल्याला चुकीचं वाटलं आणि पूर्वीसारखं करायचं असेल तर तुम्ही कोणती शॉर्टकट की वापरता? तर अंडो वापरता. मग शॉर्टकट की कशी दाबायची? तर Ctrl+Z. पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. 3 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे विचारलेला आहे. इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस असतात कॉम्प्युटरला, त्याच्यामध्ये कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे. आपल्याला दोन्ही माहिती पाहिजेत, सगळे इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस माहिती पाहिजेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे मित्रांनो. ठीक आहे, बाकीचे मॉनिटर असेल, प्रिंटर असेल, स्पीकर असेल, ठीक आहे, हे काय असतात? आउटपुट डिव्हाइस. 4 नंबरचा प्रश्न बघा, MS एक्सेल फाईलच्या डिफॉल्ट एक्सटेंटेशन काय असतो? म्हणजे त्या पुढे लागतं ना, एखादी फाईल असेल तर त्याच्या पुढे लागतं, डॉक्युमेंट असेल तर डॉक लागतं, PPT असेल तर PPT लागतं, टेक्स्ट असेल तर टेक्स्ट लागतं. तसं एक्सेलसाठी काय लागतं? तर एक्सेलसाठी .xlsx लागतं. ठीक आहे, ठीक आहे. 5वा प्रश्न बघा, www चा पूर्ण अर्थ किंवा फुल फॉर्म काय असतो? तो वर्ल्ड वाईड वेब. हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. www चा अर्थ असतो वर्ल्ड वाईड वेब. 6 नंबरचा प्रश्न बघा, रॉमचा पूर्ण अर्थ काय? ठीक आहे, सो रॅमचा पूर्ण असतो रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉमचा प्रश्न म्हणजे अर्थ असतो, फुल फॉर्म असतो रीड ओनली मेमरी. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. दोन्ही विचारतात तुम्हाला. MX पॉवरपॉईंट मध्ये नवीन स्लाइड घेण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? MS पॉवरपॉईंट तुम्ही ओपन केला असेल PPT साठी, तर तुम्हाला नवीन जर स्लाइड घ्यायची असेल तर Ctrl+M दाबलं, हा शॉर्टकट की आहे. Ctrl+M दाबलं की तुम्हाला नवीन स्लाइड इन्सर्ट होते त्याच्यामध्ये. ठीक आहे, पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. 8 नंबरचा प्रश्न बघा, बँकांमध्ये चेक ओळखण्यासाठी आणि तपासण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा किंवा कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो? तर MICR हा एक बारकोड स्कॅन करण्यासाठी असतो, जो बँकेमध्ये चेक जे असतात त्याचा जो बारकोड असतो तो स्कॅन करण्यासाठी MICR वापरतात. ठीक आहे, तो पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. 9 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती सर्वात वेगवान मेमरी आहे? तर कॅश मेमरी ज्याला म्हणतो आपण किंवा क्लिअर कॅच आपण म्हणतो ना, कॅश मेमरी, ती मेमरी म्हणजे सगळ्यात फास्टेस्ट मेमरी आहे. पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. 10 नंबरचा प्रश्न बघा, ईमेलचे जनक कोणाला म्हटले जाते किंवा ईमेलचा शोध कोणी लावला? तर रे टॉमलिन्सन यांनी ईमेलचा शोध लावलेला आहे. आपल्या मोबाईलवरती ईमेल किंवा जीमेल असतो त्याचा. तर याचं ब हे पर्याय उत्तर आहे. 11 नंबरचा प्रश्न बघा, 1 मेगाबाईट म्हणजे किती किलोबाईट? हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. मेगाबाईटचा किलोबाईटमध्ये, परत TB ज्याला म्हणतो आपण टेराबाईट वगैरे, तर 1024 KB म्हणजे 1 MB त्यालाच 1 मेगाबाईट म्हणतात. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 12 नंबरचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणती तात्पुरती मेमरी आहे? ज्याला आत्ताच म्हटलं मी रँडम ॲक्सेस मेमरी, रॅम ज्याला म्हणतो आपण, ही तात्पुरती मेमरी असते मित्रांनो. पर्याय क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, MS वर्डमध्ये अक्षरे तिरपी म्हणजे इटॅलिक करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे? तर Ctrl+I. आय म्हणजे इटॅलिक, मग Ctrl+I दाबलं की तुम्हाला ती शॉर्टकट की ओपन होते आणि तिरपी अक्षरं दिसायला लागतात. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. 14 नंबरचा प्रश्न बघा, इंटरनेटवर फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? जर तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल तर टी हे येणारच आहे, फाईल करायची असेल तर फाईल येणार आहे, म्हणजे FT तर येणारच आहे. मग FT
पी. ठीक आहे, हा प्रोटोकॉल आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा. तर 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, FTP, फाईल ट्रान्सफर करण्यासाठी. ठीक आहे. 15 नंबरचा प्रश्न बघा, संगणक सुरक्षितपणे बंद करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर संगणक जर तुम्हाला सुरक्षितपणे बंद करायचं असेल तर काय म्हणतो आपण? शटडाऊन. रिस्टार्ट करायचं असेल तर पुन्हा चालू करण्यासाठी. लॉग ऑफ करायचं असेल तर त्या जिथं आपण वेब्स ओपन केल्यात ते बाहेर येण्यासाठी. ठीक आहे, तो पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. 16 नंबरचा प्रश्न बघा, MS एक्सेल मध्ये फॉर्म्युला नेहमी कोणत्या चिन्हाने सुरू होतो? जर तुम्हाला MS एक्सेलमध्ये फॉर्म्युला लावायचा असेल, ठीक आहे, कॅल्क्युलेशन्स कुठले करायचे असतील तर इज इक्वल टू म्हणजे बरोबर चिन्हाने सुरुवात होते. त्यामुळे पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, PDF चा पूर्ण अर्थ काय आहे? 17व्या नंबरचा प्रश्न आहे. तर PDF म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. हे लक्षात ठेवा, हे सुद्धा विचारलेलं आहे बऱ्याच परीक्षेमध्ये IBPSच्या विचारलेलं आहे. सो 17व्या प्रश्नाचं हे योग्य उत्तर आहे, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहेत. 18व्या नंबरचा प्रश्न बघा, URL चा पूर्ण अर्थ काय आहे? URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. याला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणतात. कुठला आहे तो रिसोर्स आपण टाईप करतो, जो URL आहे तो. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, 19 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही? ठीक आहे, तर गुगल आहे, बिंग आहे, याहू आहे, आपण त्याच्यावर सर्च करतो. मात्र इंस्टाग्राम हे काही कोणतं सर्च इंजिन नाही आहे. सो पर्याय क्रमांक ड हे याचं योग्य उत्तर आहे. 20 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न बघा, MS PowerPointमध्ये स्लाईड शो सुरू करण्यासाठी कोणती फंक्शन्स की वापरतात? सो MS PowerPointमध्ये स्लाइड शो करण्यासाठी तुम्हाला F5 हे काय वापरतात? शॉर्टकट की वापरतात. पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. असे नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन DCC बँकेचे व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.